अपनी माँ के साथ या फिर उनकी फोटो के साथ पेड़ लगाने की तस्वीरों को सोशल मीडिया पर साझा कर रहे हैं। हर कोई अपनी माँ के लिए पेड़ लगा रहा है। जैसे जैसे योग दिवस का आयोजन आगे बढ़ रहा है, नए नए रिकॉर्ड्स बन रहे हैं। दुनिया भर में योग दिवस ने कई शानदार उपलब्धियां हासिल की हैं। लोकसभा चुनाव के नतीजों के बाद पहली बार मोदी 3.0 के कार्यकाल में देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के 111वें मन की बात कार्यक्रम के लाइव प्रसारण कार्यक्रम का आयोजन नवी मुंबई भाजपा जिलाध्यक्ष संदीप नाइक के नेतृत्व में नेरुल सेक्टर 5 स्थित फ्रूट वाले सांस्कृतिक भवन में आयोजित किया गया, जहां मन की बात कार्यक्रम को देखने और इससे प्रेरणा लेने नवी मुंबई भाजपा जिलाध्यक्ष संदीप नाइक के साथ ही भाजपा महामंत्री नेत्रा शिर्के, पूर्व नगर सेवक रविंद्र थापे, नवी मुंबई भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा माधुरी सुतार, पूर्व नगर सेविका मीरा पाटिल, रुचिता करपे, गणेश पालवे, दिनेश गौड़े सहित पार्टी के असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ता और नेरुल विभाग के ज्येष्ठ नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। इस मन की बात कार्यक्रम के जरिए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने देश के विकास का प्रतिबिंब दिखाते हुए सभी को संस्कृत भाषा के सम्मान का संदेश दिया। वहीं मानव जीवन में योग के महत्व को समझाते हुए उन्होंने योग को जीवन का भाग बनाने की प्रेरणा दी। वहीं पर्यावरण और बढ़ते तापमान पर चिंता व्यक्त करते हुए उन्होंने सभी को संदेश दिया कि वे अपनी मां के साथ मिलकर या उनके नाम पर एक पेड़ जरूर लगाएं। उनकी इस अपील को धरातल पर उतारने की दिशा में उपस्थित तमाम नागरिकों ने मिलकर प्रण लिया। संदीप नाइक के साथ ही सभी नागरिकों के लिए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की मन की बात कार्यक्रम वाकई प्रेरणादायी साबित हुआ है और इसमें कोई दो राय नहीं। मोदींच्या माध्यमातून हातात घेतलेली प्रत्येक गोष्ट स्वच्छतेची चळवळ, स्वच्छता ही पूर्वीपासून होती। संत गाडगे बाबा असतील किंवा विविध अभियान असतील, या माध्यमातून स्वच्छतेची माहिती किंवा स्वच्छतेचा पुरस्कार केला गेला। परंतु जेव्हा ही मूवमेंट मोदीजींनी हातात घेतली तेव्हा संपूर्ण देशामध्ये हा प्रत्येक जण त्या दिवशी किंवा वर्षातले 365 दिवस आपल्या माध्यमातून स्वच्छता कशी टिकवली जाईल किंवा अस्वच्छता कशी करणं टाळलं जाईल याच्याबद्दल प्रत्येकाने प्रेरणा घेतली आणि या संपूर्ण गोष्टीला एक मूवमेंट मिळाली। आजच आपण एपिसोडमध्ये बघितलं की योगा ही तर आपली फार प्राचीन ठेवा आहे, परंतु या योगाचं महत्त्व आपल्या सगळ्यांना कोरोनामध्ये समजलं। खरं तर इतरत्र आपण सोसायटीच्या आपल्या गार्डनमध्ये जाऊ शकतो, मैदानात जाऊ शकतो, आपल्या वॉर्डच्या मैदानात जाऊ शकतो, गार्डनमध्ये जाऊ शकतो, जिममध्ये जाऊ शकतो, एखाद्या योगा सेंटरमध्ये जाऊ शकतो। परंतु जेव्हा कोरोना आला तेव्हा घराच्या बाहेर निघणं त्या ठिकाणी मुश्किल झालेलं। त्यामुळे आपलं शरीर आणि मन खऱ्या अर्थानं संतुलित ठेवायचं असेल, आपल्याला स्वतःला निरोगी ठेवायचं असेल, या कोरोनापासून वाचवायचं असेल तर त्यावेळेस आपण काय करू शकतो तर आपण योगा करून आपल्या स्वतःला आणि आपल्या संपूर्ण घराला सुरक्षित ठेवू शकतो। हा संदेश देखील मन की बातच्या माध्यमातून संपूर्ण देशाला दिला गेला आणि हा संदेश आणि हा आपला ठेवा हा भारतापुरता मर्यादित न राहता आता विश्वामध्ये योगाचा प्रसार आणि प्रचार केला जातोय। आजच्या एपिसोडच्या माध्यमातून आपण बघितलेला आहे। नक्कीच हा मन की बात हा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, युवक असतील, युवती असतील, खेळाडू असतील, कलाकार असतील, उद्योजक असतील, लघु उद्योजक असतील, छोट्या छोट्या म्हणजे ग्रामीण भागामध्ये हँडक्राफ्ट बनवणारे आदिवासी बांधव असतील, या सगळ्यांनाच हा एपिसोड हा प्रेरणादायी आहे। आणि हा कार्यक्रम काही राजकीय नाही, हा संपूर्ण आपल्या देशामध्ये आपल्या भारतीयांनी कमवलेलं त्या ठिकाणी नाव किंवा त्यांचा गौरव आणि त्या माध्यमातून प्रेरणा घेण्याकरता हा एपिसोड आपल्या सगळ्यांना मदतगार करतोय। हा एपिसोड असाच पुढे जात राहत आपल्या सगळ्यांना अजून मदतगार बनत
आपल्या युवा पिढीसाठी देखील महत्त्वाचं त्या ठिकाणी एक टप्पा या कार्यक्रमाच्या माध्यमातून गाठला जाईल असा विश्वास व्यक्त करतो. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.